हॅलो फ्रेंड्स, टिफिन सिरीजमधली आपली ही तिसरी रेसिपी आहे। प्रोटीनयुक्त खास चविष्ट अशी मटकीची उसळ। त्यासाठी मी इथे मोड आलेली मटकी निवडून घेतलेली आहे। आता ही मटकी आपण धुवून घेऊया। धुतल्यानंतर आपण आता कांदा बारीक चिरून घेऊया। मी इथे एक कांदा आणि एक टोमॅटो बारीक चिरून घेत आहे। टोमॅटोमुळे मटकीला छान टेस्ट येते। टोमॅटो चिरून झाल्यानंतर मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली होती। ती कढई छान गरम झाली की त्यामध्ये आपण तेल घेऊया। तेल तापलं की त्यामध्ये जिरे आणि मोहरीची फोडणी देऊया। थोडा कढीपत्ताही घालूया। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा यामध्ये आपण भाजून घेऊया। कांदा व्यवस्थित भाजून होत आला की यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेले टोमॅटो घालून घ्यायचे। टोमॅटो मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर मी थोडासा यामध्ये वाटाणाही घालणार आहे, ज्यामुळे मटकीला छान चव येईल। वाटाणा छान भाजून झाला की यामध्ये आपण काही मसाले ॲड करूयात। यामध्ये मी छोटा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला आणि थोडी आपली भाजीची जी चटणी असते ती घातलेली आहे। व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आता आपण ही मोड आलेली धुवून घेतलेली मटकी घ्यायची आहे आणि मटकी भिजेल एवढंच पाणी आपण यामध्ये घालून घेऊया। आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया, मिक्स करून घेऊया आणि थोडा वेळ झाकण ठेवून मटकी शिजून देऊया। 5 मिनिटांनंतर आपण याच्यावरचं झाकण काढून घेऊया। थोडं पाणी असतानाच यामध्ये आपण 1 चमचा शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे। व्यवस्थित मिक्स करून पुन्हा एकदा 5 मिनिट झाकून ठेवूया। 5 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता मटकी व्यवस्थित शिजलेली आहे। आता यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया। गॅस बंद करूया आणि ही आपली मटकीची उसळ ही रेसिपी तयार आहे। टिफिनमध्ये सर्व करूया। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा, व्हिडिओ शेअर करा। आपल्या या चॅनेलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।